कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला, युवा, उद्योग अशा विविध धोरणांप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील कष्टकरी श्रमिक कामगारांचे देखील धोरण तयार करून कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त सेवेसाठी हरियाणा पॅटर्न लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशानं आपल्या विविध उद्योगातील कामगारांचा आज मुंबईतील वांद्रे स्थित कामगार आयुक्त कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं धडक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। या भव्य दिव्य अशा मोर्चामध्ये घरेलू बांधकाम, अंगणवाडी आशा वर्कर, रिक्षा, टॅक्सी चालक, त्याचबरोबर फेरीवाले, विडी कामगार यांसह जलसेवा, नगरपालिका, औद्योगिक कामगार, सहकारी बँका, राष्ट्रीय बँक, विमा, पोस्ट, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, संरक्षण, माथाडी, एसटी महामंडळ, रुग्णालय, टोल, फवारणी कामगार, जिल्हा परिषद, RCF, त्याचबरोबर HAL, पुणे मेट्रो आदी आस्थापनांतून सुमारे 10,000 कामगार सहभागी झाले होते। महाराष्ट्रात कामगारांचं धोरण तयार करावं, कंत्राटदार मुक्त व्यवस्थेसाठी कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करावा, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य रुग्णालय सुरू करावं, त्याचबरोबर बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, आशा आणि अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, राज्यातील EPS 95 पेन्शन धारकांना राज्य सरकारनं दरमहा 3,000 रुपये द्यावेत, घरेलू मंडळांच्या योजना पुन्हा सुरू कराव्यात, फेरीवाल्याचे व्यवसाय पुन्हा सुरू करून द्यावेत, बँकांना 5 दिवसाचा आठवडा करावा आदी मागण्यांचा समावेश होता। याप्रसंगी भारतीय मजदूर संघाच्या विविध उद्योगाचे प्रतिनिधी असलेल्या शिष्टमंडळानं कामगार मंत्र्यांची भेट घेतली। या शिष्टमंडळात सुरेंद्र पांडे, ॲडव्होकेट अनिल ढुमणे, किरण मिलगीर, CV राजेश, त्याचबरोबर बाळासाहेब भुजबळ, अरुण पिवळ, संदीप कदम, हरी चव्हाण, बाळासाहेब कांबळे, वनिता सावंत, अनिता चव्हाण, ज्योती तावरे, निलेश खरात, सचिन मेंगाळे, अनिल पारधी, सागर पवार, संजना वाडकर, राजेश सिंग, त्याचबरोबर संजय कांबळे, विजय वाघमारे, राहुल बोडके आदींचा समावेश होता। कामगार मंत्री माननीय नामदार आकाशजी फुंडकर यांना विविध उद्योगातील मागण्यांची 32 निवेदनं देण्यात आली आहेत। याप्रसंगी कामगार आयुक्त HP तुम्मोड आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। कामगारांच्या शिष्टमंडळाबरोबरच कामगार मंत्री नामदार आकाशजी फुंडकर यांनी सविस्तर चर्चा केली। कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करण्याबाबत समिती स्थापन करण्यात येत आहे अशी घोषणा मंत्र्यांनी केली। तसेच बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू केली असून संघटनेनं दाखल केलेल्या तक्रारी देखील सखोल चौकशी करून केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। घरेलू कामगार नोंदणीचे वय 65 वर्ष करण्याबाबत विचार करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। कामगार राज्य विमा योजनेबाबत लवकरच बैठक घेऊन त्याचा आढावा संघटनेत घेण्यात येईल आणि त्यात संघटना पदाधिकाऱ्यांना बोलावणं येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे कामगार विभागाशी संबंधित सर्व प्रश्नांच्या बैठका पुढील आठवड्यापासून लावण्यात येतील। अन्याय विभागांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांचे उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल असंही त्यांनी आश्वासित केलंय। मागील अनेक वर्षांपासून राज्यातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे। किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, ESI, रुग्णालय सेवा, विमा संरक्षण, बोनस आणि उपदान असे अनेक प्रश्न कायम प्रलंबित असून कामगारांची विविध आस्थापनांतील मालकांकडून कायम पिळवणूक केली जाते। याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठीच कामगार आयुक्तालयावर या आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं। या मोर्चाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री सुरेंद्र पांडे, प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल ढुमणे आणि सरचिटणीस किरण मिलगीर, क्षेत्र संघटक CV राजेश, बाळासाहेब भुजबळ, हरी चव्हाण यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, पुणे। संदेश आज भारतीय मजदूर संघाने आयोजित केलेल्या मोर्चाला भेटण्यासाठी मी स्वतःहून इथे आलो होतो। सर्व मागण्यांवर एक सविस्तर चर्चा सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आज झाली आणि सर्व मागण्यांवर विस्तृत चर्चा या माध्यमातून झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय मजदूर संघाने कामगारांसाठी जे जे मुद्दे आज मांडलेले आहेत
शासन परिपूर्णतेने ताकदीने कामगारांसाठी हे सर्व मुद्दे लावून धरेल, त्याच्यातून मार्ग काढेल आणि कामगारांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे ही जी भावना भारतीय मजदूर संघाची आहे, या दृष्टीने शासन काम करेल आणि करत राहील हा आश्वासन न देता हा विश्वास मी सर्व कामगारांना देतो. आणि ज्या ज्या काही मागण्या आहे यामधल्या बऱ्याच मागण्यावर चर्चा झाली, ज्या आम्ही इम्प्लिमेंट सुद्धा केलेल्या आहे. जो अभ्यास गटाचा विषय आहे तो सुद्धा आम्ही स्थापन केला आहे. हरियाणा पॅटर्नचा जो अभ्यास गट आहे तो आम्ही ऑलरेडी स्थापित करतोय. BOCWची चौकशीच्या बाबतीत जो विषय मांडला गेला ती चौकशी ऑलरेडी आम्ही लावलेली आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही मान्य केलेल्या आहे आणि इतर ज्या मागण्या आहेत त्यावर येणाऱ्या पुढच्या हप्त्यापासून सविस्तर मुद्द्यांनुसार आता बैठका घेण्यात येतील आणि त्यातनं मार्ग काढण्यात येतील हा आम्ही आपल्या सर्वांना विश्वास देतो. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.